नमस्कार. लेखन आणि भाषण चातुर्य हे मी माझ्या एअरफोर्स इन्स्टिट्यूशनमध्ये शिकलो आहे. मी हा अभ्यास केला आहे. भारतीय वायुसेनेमध्ये जी 15 वर्ष मी घातली ते भारतीय वायुसेनेतील अभ्यासात, अवांतर वाचण्यात आणि LLB करण्यामध्ये माझे 15 वर्ष व्यतीत आहे. त्यामुळे मला जे नोशन क्लिअर झालं आहे, धैर्य प्राप्त आलं आहे, बौद्धिक चातुर्य आलं आहे आणि स्टेज डेअरिंग म्हणतात ती आली आहे. ती केवळ माझ्या एअरफोर्सच्या 15 वर्षाची देण आहे. त्या 15 वर्षामध्ये जेवढं मी आत्मसात करता आलं, अवांतर वाचनाने करता आलं, धार्मिक पुस्तकं वाचली, सामाजिक पुस्तकं वाचली आणि मला वाटतं कोणत्याही जगातल्या सर्वात मोठ्या काय नावाजलेल्या विद्यापीठ असतील, कोणी बॅरिस्टर होऊन येत असेल, कोणी काय ते जे इतिहास असेल, त्यापेक्षाही माझी एअरफोर्स ही इन्स्टिट्यूशन अतिशय उत्कृष्ट असल्याचं माझ्या उदाहरणावरून यू कॅन अंडरस्टँड. आता लेखन आणि भाषण या दोन पायावर इतिहास घडवायचा आहे म्हणजे आहे. मी जे लेखन करतो त्याचा इतिहास होणार आहे, कारण पुस्तक रूपी ज्ञान लिहून ते प्रसारित करणं, मग ते कोणी वाचणं, मग ते लोकांच्या हातात जाण्यापेक्षा या सायन्स युगामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून मीच लेखक, मीच प्रिंटर, मीच प्रसारक, मीच वितरक आणि संपूर्ण इथं लिहिलं थेट तुमच्यापर्यंत जातं. म्हणजे हा जो वेग दिलेला आहे, सायन्स युगाने वेग दिला आहे, याचा मी पूर्ण फायदा घेतला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचलो आहे. निवडणूक लढवणं, सरकार स्थापन करणं हे तर क्षुल्लक गोष्ट आहे, छोट्या बाबी आहेत. परंतु जनतेच्या मनात जागा करणं ही एक उत्कृष्ट गोष्ट आहे. समाजाला लाईक होणं, समाज त्याच्या बौद्धिक चातुर्याची प्रशंसा करणं हे सगळ्यात मोठं आहे. त्यामुळे फक्त निवडणुका लढायच्या, 200 आमदार निवडून आणायचे वगैरे वगैरे हे क्षुल्लक आहे, क्षुल्लक. कारण त्याचा बेस मी तयार केलेला आहे. भारतीय वायुसेनेत देश सेवा करून बेस तयार झाला आहे. LLB करून देश सेवा, LLB करून कायद्याचं ज्ञान आत्मसात केलं आहे आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग मी अहमदनगर जिल्हा न्यायालयामध्ये 34 वर्ष वकिली करून त्याचा उपयोग समाजाला कसा होईल हे काम केलेलं आहे. इंडिव्हिज्युअल पक्षकाराला केलं आहे, कायद्याचं प्रिन्सिपल कोर्टासमोर मांडलेलं आहे. अनेक न्यायाधीश मंडळी सुद्धा माझ्या आर्ग्युमेंटमुळे भारावून जातात आणि मी एक सामाजिक आर्ग्युमेंट करतो. जे इतर असतात त्यांचे, आता एका न्यायाधीशाचं नाव घेत नाही, परंतु ते न्यायाधीश महोदय अहमदनगरला JMFC ज्युनियर डिव्हिजन म्हणून काम करत होते आणि अनेक वर्षानंतर ते पुन्हा प्रमोशन मिळाल्यानंतर श्रीगोंदा जिल्हा न्यायालयात आले होते आणि त्या ठिकाणी आल्यानंतर माझं एक वकीलपत्र तिथं पाहिलं. कारण सिनियर डिव्हिजनमध्ये, अहमदनगरच्या सिनियर डिव्हिजनमध्ये दाखल झालेले दावे श्रीगोंद्याला जेव्हा नवीन डिव्हिजन ओपन झाली त्यावेळेला तिथं गेले, तर तिथं मी एक ज्युनियर दिले होते आणि त्या आलेल्या न्यायाधीश महोदयांनी ते वकीलपत्र पाहिलं आणि माझ्या तिथल्या सहकारी वकिलाला विचारलं, अरे हे डमाळे वकील म्हणजे ते फौजी वकील नगरला असतात तेच का? तर त्यांनी सांगितलं, हो साहेब, त्यांचंच वकीलपत्र आहे, मी इथं त्यांना असिस्टंट म्हणून या प्रकरणात काम पाहत आहे. साहेबांनी आवर्जून सांगितलं, ही तारीख देत आहे आणि डमाळे वकिलांना पुढच्या तारखेला मला भेटण्यासाठी बोलून घ्या.
अशा प्रकारे मी एक न्याय प्रक्रियेमध्ये सुद्धा एक ठसा उमटवला आहे. 15 वर्ष देशसेवा आणि 34 वर्ष वकिली हा काही कमी पिरियड नाही. आणि हाच 34 वर्षाचा पिरियड म्हणजे राजकीय अभ्यास होता. कारण मान्य अण्णा हजारेने समाजसेवा केली, ते गाजले, प्रसिद्ध झाले आणि राजकारणामध्ये त्यांना हे लोक वाव देणार नाही म्हणून त्यांनी सांगितलं मी जर निवडणूक लढवली तर मला लोक हरवतील. कारण हा समाज बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्यांनी हर का मुंह देखना पडा. कारण या समाजामध्ये सक्रिय होण्याची गरज आहे. या दोन व्यक्तीपासून मी शिकलो आहे. सावरकर पासून मी शिकलो आहे, महात्मा गांधी पासून शिकलो आहे, नेताजी सुभाषचंद्र पासून शिकलेलो आहे. त्यामुळे मी हा जो सुरू केलेला क्रांतिकारक बौद्धिक आंदोलनाची जी दिशा आहे तिला घेऊन जायचं आहे. आणि त्यामध्ये सहज महाराष्ट्रामध्ये राजकीय परिवर्तन घडणार आहे. कारण रोज मी हा माझा 5 वर्षापासूनचा प्रपंच आहे. तुम्हा सर्व समाजाला भेटत आहे. सर्व समाजाला त्याची वाट पाहत आहात. त्यामुळे तुमचं धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.